नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका 2026. आज आपण भूगोल या विषयावरती प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. महाराष्ट्रामधील महत्त्वाची शहरे, महाराष्ट्रातील संस्कृती किंवा महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रामधील असणारी महत्त्वाची पिके, फळे याबाबतचा अभ्यास आज आपण करणार आहोत. पोलीस भरतीमध्ये वारंवार हे जे प्रश्न विचारलेले आहेत, त्याच प्रश्नांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी किंवा पोलीस भरतीसाठी हे प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने आज आपण या प्रश्नांचा सराव करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या प्रश्नांचा आणि या माहितीचा परीक्षेसाठी उपयोग होईल. चला तर मग आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूयात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे जे प्रश्न महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत त्याचा माहिती होईल आणि त्याचा अभ्यास करायला तुम्हाला उपयोग होईल. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? 1. कळसुबाई, अहमदनगर जिल्हा. 2. साल्हेर, नाशिक जिल्हा. 3. अजंठा पर्वत, बुलढाणा जिल्हा. आणि 4. ब्रह्मगिरी, नाशिक जिल्हा. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची उंची 1646 मीटर एवढी आहे. महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? पर्याय 1. 730 किलोमीटर. 2. 670 किलोमीटर. 3. 720 किलोमीटर. आणि 4. 650 किलोमीटर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 720 किलोमीटर. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हे आहेत? 1. 32. 2. 36. 3. 42 आणि 4. 35. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राला लागून कोणत्या राज्याची सीमा आहे जी सर्वात लांब आहे? 1. उत्तर प्रदेश. 2. मध्य प्रदेश. 3. आंध्र प्रदेश. आणि 4. गुजरात. तर महाराष्ट्राला लागून मध्य प्रदेश या राज्याची सीमा आहे आणि ती सर्वात जास्त लांबीची आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 5. विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात तलावांची संख्या जास्त आहे? पर्याय 1. नागपूर. 2. अमरावती. 3. गोंदिया. आणि 4. वर्धा. विदर्भातील गोंदिया या जिल्ह्यामध्ये तलावांची संख्या जास्त आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गोंदिया. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा कोणता? पर्याय 1. सिंधुदुर्ग. 2. रत्नागिरी. 3. नाशिक. आणि 4 आहे गडचिरोली. तर महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहेत? 1. वज्रेश्वरी. 2. शहापूर. 3. भिवंडी. आणि 4. कल्याण. तर 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे वज्रेश्वरी. पर्याय क्रमांक 1. गरम पाण्याचे झरे हे ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रामध्ये कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? 1. बुलढाणा. 2. अमरावती. 3. ठाणे. आणि 4. नाशिक. तर महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ उपलब्ध आहे. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे? पर्याय 1. ठाणे. 2. कल्याण. 3. मुंबई. आणि 4. मुंबई उपनगर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मुंबई. मुंबई हा जिल्हा जो आहे तो आकाराने जरी लहान असला तरी लोकसंख्येने तो खूप जास्त मोठा आहे. कारण कमी क्षेत्रफळामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या एकवटलेली असल्यामुळे मुंबई जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे किंवा मोठी आहे. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता आहे?
पर्याय 1 बुलढाणा, 2 रायगड, 3 प्रवरानगर आणि 4 वर्धा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वर्धा हा जिल्हा महाराष्ट्रातील संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा आहे. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वर्धा. महाराष्ट्राची काशी कोणत्या शहरास म्हणतात? 1 पंढरपूर, 2 आळंदी, 3 शिंगणापूर आणि 4 त्र्यंबकेश्वर. तर पंढरपूर या शहराला महाराष्ट्राची काशी असं म्हटलं जातं, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंढरपूर. प्रश्न क्रमांक 12 जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 अमरावती, 2 सिंधुदुर्ग, 3 बुलढाणा आणि 4 नाशिक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बुलढाणा. जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात देशातील गुळाची बाजारपेठ आहे? 1 कोल्हापूर, 2 सोलापूर, 3 बुलढाणा आणि 4 नाशिक. तर महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देशातील गुळाची बाजारपेठ आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्याचप्रमाणे तिथे साखर कारखाने सुद्धा मोठ्या प्रमाणावर एकवटलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर हा जिल्हा देशातील गुळाची बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रातील पोलीस अकॅडमी कोठे आहे? 1 वर्धा, 2 नांदेड, 3 नाशिक आणि 4 अमरावती. तर महाराष्ट्रातील पोलीस अकॅडमी ही नाशिक येथे आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 15 शिखांची दक्षिण काशी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? 1 ढाका, 2 नांदेड, 3 नेवासे आणि 4 तारापूर. या प्रश्नाचं उत्तर आहे नांदेड. शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड हे शहर प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? 1 ठाणे, 2 मुंबई, 3 मुंबई उपनगर आणि 4 कल्याण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 17 महाराष्ट्रातील सर्वात जास्त मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते? 1 ठाणे, 2 मुंबई, 3 सिंधुदुर्ग आणि 4 रत्नागिरी. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मासेमारी ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालते, कारण रत्नागिरी जिल्ह्याचा जो समुद्र किनारा आहे तो मासेमारीसाठी उपयुक्त असा आहे, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय होतो. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे? 1 काळा खडक, 2 जांभा खडक, 3 बेसॉल्ट आणि 4 मुरमाड. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेसॉल्ट. महाराष्ट्राचे पठार हे बेसॉल्ट खडकाने बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? 1 प्रवरानगर, 2 अहमदनगर, 3 अहल्यानगर आणि 4 वालचंदनगर. तर 19व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या शहराला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? 1 औरंगाबाद, 2 अहमदनगर, 3 जुन्नर आणि 4 त्र्यंबकेश्वर. तर औरंगाबाद या शहराला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? पर्याय 1 तारापूर, 2 श्रीरामपूर, 3 सेवाग्राम आणि 4 खडकवासला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खडकवासला. नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला जिल्हा पुणे येथे आहे. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या शहराला भारताचे पॅरिस म्हणतात? 1 मुंबई, 2 नागपूर, 3 नाशिक आणि 4 नांदेड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे
मुंबई. मुंबई या शहराला भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23. ज्ञानेश्वरांनी कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली? 1. आळंदी, 2. नेवासे, 3. देहू आणि 4. पंढरपूर. तर ज्ञानेश्वरी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा कोठे आहे? 1. रत्नागिरी, 2. सिंधुदुर्ग, 3. ठाणे आणि 4. कोल्हापूर. तर ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? 1. पुणे, 2. मुंबई, 3. नाशिक आणि 4. सोलापूर. महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिक येथे आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलावरील एकूण 25 प्रश्नांचा अभ्यास इथं केलेला आहे. यामध्ये आपण महाराष्ट्राच्या महत्त्वाचे जे घटक आहेत, म्हणजे फळं किंवा मोठी शहरं, मोठे जिल्हे, व्यवसायासाठी उपयुक्त जिल्हे, अशा प्रकारचा अभ्यास इथं आपण केलेला आहे. पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपण असेच पुढचे प्रश्न 25 प्रश्न घेऊन येणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. कारण शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला यामध्ये काय दिलेलं आहे किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे लक्षात येणार आहे. पुढचेही व्हिडिओ तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत पाहाल आणि तुम्हाला काही जर अडचणी असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील किंवा काही सांगायचं असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज बॉक्समध्ये मेसेज करून कळवू शकता. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.